तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची भरपूर लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी करत आहे त्यांच्या मोबाईलवर आणि वेबसाईटवर. पण बघा, सर्वात आधी जो काही प्रॉब्लेम येत होता 4 ते 5 दिवसाआधी, तो प्रॉब्लेम येत होता की अनेबल टू कनेक्ट. ओटीपीचा प्रॉब्लेम येत होता की अनेबल टू कनेक्ट. पण आता बघा, एक नवीन प्रॉब्लेम येत आहे. भरपूर बहिणींच्या कमेंट आल्या, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि बघा, आता प्रॉब्लेम काय येत आहे, तर हेवी ट्रॅफिक, ट्राय अगेन लेटर, अशा प्रकारचा मेसेज त्यांना दिसून येतो. त्यांचा आधार क्रमांक कॅप्चा कोड टाकून आणि ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर. तर बघा, या ऑप्शनचा म्हणजे अर्थ काय आहे, आणि तुमचा आधार क्रमांक चुकला आहे का, किंवा वेबसाईटवर तुमचे प्रॉब्लेम आहे का, किंवा तुमचा आता केवायसी होणार की नाही, किंवा केवायसी जर झाली नाही तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमचा थांबणार का, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी मी क्लिअर करणार आहे. तर बघा, या ठिकाणी डिस्प्लेवर मी तुम्हाला करून दाखवणार आहे की नेमकं प्रॉब्लेम काय येतो. तुम्हालाच प्रॉब्लेम येतो का, की सर्वांनाच हा प्रॉब्लेम येत आहे. काही बहिणींच्या अशा सुद्धा कमेंट आल्या होत्या की तुम्ही व्हिडिओ बनवता, तुमची कशी केवायसी होते, मग आमची कशी होत नाही. त्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, केवायसी करण्याआधी काय करायचं, केवायसी करण्याआधी तुमच्या मोबाईलचे 2 सेटिंग जे आहे ते ऑन करून घ्यायचे. पहिली सेटिंग असते बघा तुमची, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल लाऊडस्केप मोडमध्ये टाकायचा आहे. लाऊडस्केप मोड बघा, तुमचा जो काही डाटा, वायफाय, हे नेटवर्कचं जे काही ऑप्शन असते, यामध्ये बघा लॉक ओरिएंटेशन. माझ्या मोबाईलमध्ये लॉक ओरिएंटेशन आहे. तुमच्या मोबाईलमध्ये रोटेट असू शकते, रोटेट स्क्रीन किंवा ऑटो रोटेट किंवा लॉक स्क्रीन. तर मी या ठिकाणी बघा हे ऑप्शन ऑफ करून देत आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ऑफ केल्यावर ते चालते किंवा ऑन केल्यावर चालते, हे तुम्ही चेक करा. त्यानंतर काय करायचं बघा, त्यानंतर मोबाईल आडवा करायचा. तर बघा, मोबाईल आडवा केल्यानंतर काय झालं, स्क्रीन आडवी झाली. आणि या ठिकाणी बघा काय करायचं, जो काही तुमचा डेस्कटॉप मोड आहे, या ठिकाणी बघा तुम्हाला बाजूला जे आहे ते 3 डॉट दिसत असतील, त्या 3 डॉटवर क्लिक करायचं या ठिकाणी, आणि खाली जायचं. खाली गेल्यानंतर डेस्कटॉप मोड ऑन करून घ्यायचा. तर बघा, डेस्कटॉप मोड ऑन केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही स्क्रीन आहे मोबाईलची, ती पीसी, मोबाईल, कॉम्प्युटर सारखी अशा प्रकारे तुम्हाला फुलमध्ये दिसून येईल. आपल्याला या ठिकाणी केवायसी करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता बघा, त्यावर क्लिक केल्यानंतर काही बहिणींना असा सुद्धा प्रॉब्लेम येत आहे की त्यांचं जे काही कॅप्चा कोड आहे, आधार नंबरच्या खाली कॅप्चा कोड टाकायचा असतो, तो कॅप्चा कोड या ठिकाणी आला नाही. तर बघा, या ठिकाणी सुद्धा आला नाही. प्रॉब्लेम सर्वांनाच असते. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, रिफ्रेश करायचं आहे. मोबाईलवर खाली ओढायचं आणि रिफ्रेश करायचं. 1-2 वेळा तुम्ही केलं तर तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि तुम्हाला कॅप्चा कोड येईल. तर आता बघा, या ठिकाणी मी रिफ्रेश केलं, तर या ठिकाणी कॅप्चा कोड बघा आलेला आहे. तर बघा, कॅप्चा कोड आला. कॅप्चा कोड आल्यानंतर या ठिकाणी बघा, मी तुमच्या समोरच लाईव्ह आधार क्रमांक टाकून चेक करतो. बघा, या ठिकाणी आधार क्रमांक जो आहे तुम्ही कॉपी करून ठेवला होता, या ठिकाणी पेस्ट करत आहे. पेस्ट केला. त्यानंतर बघा, कॅप्चा कोड टाकला. त्यानंतर सहमती द्या. सहमती द्यावर क्लिक केला आणि बघा ओटीपी पाठवा. ओटीपी पाठवावर बघा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे लगेचच जे आहे ते पॉपअप येईल. बघा, पॉपअप या ठिकाणी आला. अशा प्रकारचा ऑप्शन बघा लिहून आलं की हेवी ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर. तर बघा, हा जो काही प्रॉब्लेम आहे हा सर्वांनाच आहे, किंवा दुसऱ्या कोणाला येत नाही, किंवा आम्हाला हा प्रॉब्लेम होत नाही. आम्ही व्हिडिओ बनवतो, ई-के-वाय-सी करतो, आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम येतो. आम्ही सुद्धा रात्रभर जागून एक केवायसी, 1-2 केवायसी रात्रभर जागून केलेले आहे. त्यामुळेच ते व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. 2-3 वेळा प्रयत्न करावा लागतो, तेव्हा ओटीपी जातो, आणि रात्रीच्या वेळेस जे आहे ते जास्तीत जास्त आपल्याला प्रयत्न करावा लागतो. तर बघा, हे जे काही हेवी ट्रॅफिक आहे, हे आधी बघा वेबसाईटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे अनेबल टू ओटीपी ऑप्शन येत होतं. आणि आता काय होत आहे, आता वेबसाईट चांगली चालत आहे. पण त्या ठिकाणी काय होत आहे, खूप सारे आधार क्रमांक एका वेळेस टाकले जात आहे. खूप सारे आधार क्रमांक एका वेळेस सबमिट केले जात आहे. खूप सारे केवायसी एका वेळेस होत आहे. त्यामुळे हेवी ट्रॅफिक असं या ठिकाणी, आणि प्लीज ट्राय अगेन लेटर, हेवी ट्रॅफिक म्हणून जे काही ऑप्शन येत आहे, त्यामुळे ओटीपी पाठवला जात नाही. खूप जास्त केवायसीची प्रोसेस ऑनलाईन रात्रीच्या वेळेस सुद्धा सुरू असते, आणि दिवसा तर होतच नाही, हे तुम्हाला माहित आहे. रात्री सुद्धा आता लोकांना माहित झालं की रात्री केवायसी होते, त्यामुळे खूप जास्त लोक रात्रीच्या वेळेला जागे राहत आहे, आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा ही प्रॉब्लेम भरपूर लाडक्या बहिणींना फेस करावी लागत आहे. त्यामुळे काळजी करू नका. पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तुमचा जो काही सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आहे, तुमची जरी केवायसी झाली तरीही तुमच्या खात्यात जमा होणार, केवायसी झाली नाही तरीही सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे. जर तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला असेल, तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता केवायसी केली किंवा नाही फरक पडणार नाही. पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणारच आहे. 4-5 दिवसानंतर वितरण सुरू होणार आहे, GR येणार आहे. तर बघा, केवायसी बद्दल जो काही मुद्दा होता तुमचा, तो क्लिअर झाला असेल. 2 महिन्यापर्यंत तुम्ही केवायसी करू शकता. 2 महिन्यामध्ये तुम्ही कधीही केवायसी करा, जेव्हा तुम्हाला रात्रीला केवायसी करायला वेळ मिळाल. गडबड करू नका, किंवा चुकीचे केवायसी करू नका. त्या टॉपिकवर सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे की कोणतं ऑप्शन निवडायचं, कोणतं ऑप्शन निवडायचं
नाही. तर बघा हा जो काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. खूप जास्त एका वेळेस केवायसीची प्रोसेस होत असल्यामुळे हा प्रॉब्लेम सर्वांनाच येत आहे. त्यामध्ये काही लोकांचा सक्सेस होत आहे, काही लोकांचा फेल होत आहे. तुम्हाला परत प्रयत्न करायचा आहे. तुमचे केवायसी सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल. चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.